महिलांसाठी ज्या वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत आजच्या 50शीत आणि पूर्वीच्या 50शीत खूप फरक आहे. असं म्हणतात की लाईफ स्टार्ट्स आफ्टर 50 ला 3 वेगवेगळ्या भागामध्ये हा एक आपण थोडी चर्चा करूया. किंवा मध्ये एक जो काळ येतो की तुम्ही जेव्हा मॅटर्निटीवरनं परत येता तेव्हा तुम्हाला परत हे सगळं फेस करायला किंवा जे काय तुमची एक गॅप झाली असेल तर परत एक रिबूट करायच्या दृष्टीने कसं करायचं 25-30 मध्ये. तर ही याच्यासाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत. आता अशा वेळेला एखादी करिअरची संधी किंवा घरी बसून काम किंवा असं एखादा तुमचा छंद असेल त्यालाच तुम्ही प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करा, अशा प्रकारच्या काही संधींबद्दल तुम्ही सांगू शकाल का? तर मॅडम आता तुम्ही पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल आणि वेगवेगळे जे एक मातृत्व नवीन असताना कशा फेजमधनं एक स्त्री जाऊ शकते, तर अशा वेळेला करिअरचे काय काय ऑप्शन्स परत अवेलेबल असू शकतात. तर मॅडम आता थोडंसं अजूनही मागे जर आपण गेलो तर आता जे आपण म्हणतो की करिअरची सुरुवात जेव्हा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चर्चेस कारण की या आपल्या मराठी पॉडकास्टवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आहे जागतिक महिला दिन. तर सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आपल्या प्रेक्षकांमध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, सगळ्या प्रकारचे प्रेक्षक आपल्याला लाभलेले आहेत. त्यामुळे या सर्वांनाच या महिला दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. तर मंडळी, आपण आज पुण्यात बसलोय. त्या पुण्यामध्ये जिथे कधी काळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांनी महिलांसाठी पहिली शाळा काढली होती. अशा काळात काढली होती जेव्हा महिलांना घराबाहेर पडून जर काही करायची इच्छा असली तर त्याच्यावर खूप निर्बंध होते. महिलांसाठी शिकणं वगैरे हे तर खूप पुढची गोष्ट होती. अशा काळात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. आपण आज अशा काळात बसलेलो आहोत जिथे भारतातल्या सर्वोच्च पदावर, त्याच म्हणजे राष्ट्रपती पदावर, एक महिला विराजमान आहे. तर हा जो मोठा प्रवास आहे तो अतिशय सोपा नव्हता. आज आपण बघतो की महिला जागतिक स्तरावर वेगवेगळ्या पदांवर पोचलेल्या आहेत. तुम्ही सिनेमा क्षेत्र म्हणा, पॉलिटिक्स म्हणा, कॉर्पोरेट म्हणा, आर्टिस्ट म्हणा, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, असं कुठलंच क्षेत्र नाही आहे जिथे आज महिला आपल्याला दिसणार नाहीत. तर ह्याच करिअरच्या ज्या संधी महिलांसाठी अवेलेबल आहेत त्याच विषयावर आज आपण थोड्या गप्पा मारणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर हर्षाली मुरुडकर. नमस्कार. तर मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवर. धन्यवाद. तर आज आपण थोड्या इन्फॉर्मल गप्पा हर्षाली मॅडम बरोबर मारणार आहोत. आता हर्षाली मॅडम या स्वतः अशा व्यक्ती आहेत ज्यांनी आपलं करिअर अतिशय यंग एजमध्ये सुरू केलं. त्या स्वतः एक HR प्रोफेशनल आहे. त्यांचा 30 ते 35 वर्षाचा खूप दांडगा अनुभव आहे ज्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट्स, आपण जसं म्हणतो, शी हॅज वोन मेनी हॅट्स इन हर करिअर. तर आज आपण पहिले तर त्यांच्याच कडून त्यांचा हा जो करिअरचा जो प्रवास आहे, त्यांनी वेगवेगळी जी करिअर्स अतिशय यशस्वीपणे हाताळली आहेत. तर पहिले मॅडम, तुमचा प्रवास तुमच्याच तोंडून आम्हाला ऐकायला आवडेल. आणि मग आज आपण जसं म्हणलं की महिलांसाठी ज्या वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत आता वेगवेगळ्या टप्प्यातल्या, जसं आपण म्हणतो की आता आजकाल असं झालंय की 50शी आली तरी आजच्या 50शीत आणि पूर्वीच्या 50शीत खूप फरक आहे. असं म्हणतात की लाईफ स्टार्ट्स आफ्टर 50. तर आज आपण 3 वेगवेगळ्या भागामध्ये हा एक आपण थोडी चर्चा करूया की 50शी नंतरचं आयुष्य महिलांनी जर का अर्थपूर्ण रीतीने जगायचं असेल, किंवा मध्ये एक जो काळ येतो की तुम्ही जेव्हा मॅटर्निटीवरनं परत येता तेव्हा तुम्हाला परत हे सगळं फेस करायला, किंवा जे काय तुमची एक गॅप झाली असेल तर परत एक रिबूट करायच्या दृष्टीने कसं करायचं,
आणि जेव्हा तुम्ही अगदी सुरुवात करता तुमच्या करिअरची 25-30 मध्ये, तर ही याच्यासाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत? आता तुम्ही स्वतः HR प्रोफेशनल राहिलेला आहात आणि स्वतः जसं मी सांगितलं खूप मोठं तुम्ही तुमचं करिअर राहिलेलं आहे. तर पहिले मॅडम तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की तुमची ही जर्नी कशी होती? नमस्कार. महिला दिनाच्या सगळ्या स्त्रीवर्गांना आणि सगळ्या मैत्रिणींना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज एक चांगल्या दिवशी मला तुमच्याशी संवाद करायला मिळाला, ह्याबद्दल मी संजीवनी मॅमची खूप आभारी आहे. ह्यांचा पहिला प्रश्न की माझा आयुष्याचा प्रवास, प्रत्येक महिलेचा एक सुरू होतो, तो एक ॲम्बिशियस प्रवास सुरू होतो. तसं माझासुद्धा एक मध्यमवर्गीय कुटुंबातनं एक शैक्षणिक प्रवास चालू झाला आणि आपल्याला खूप काही शिकायचं आहे आणि खूप काही करायचं आहे, अशा एका खूप तीव्र भावनेने सुरुवात झाली. मग BA विथ फ्रेंच केलं फर्ग्युसन कॉलेजमधनं. तेव्हा फ्रेंचला खूप, फ्रेंच जर्मन अशी भाषा खूप तेव्हा मी बोलते, जवळजवळ 85-86ची गोष्ट आहे. त्या दरम्यान खूप त्याला एक पीक आल्यासारखं झालं होतं आणि आम्ही पण तेव्हा प्रवीण होतो त्या भाषेमध्ये. मग BA विथ फ्रेंच केलं, मग नंतर MBA केलं. MBA केल्यानंतर मग कशा स्पेशलायझेशन करायचं, मार्केटिंग आपला प्रांत नाही, फायनान्स आपल्याला जमणार नाही आणि मग शेवटी येऊन मनुष्यबळ हीच आपली स्ट्रेंथ असं मानून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये फायनल आम्ही स्पेशलायझेशन मी केलं. त्यानंतर जवळजवळ 10 वर्ष मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलं. तेव्हा किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, थर्मॅक्स, टाटा ह्या मेन कंपन्या होत्या पुण्यामध्ये आणि नशिबाने खूप चांगली लोकं भेटली, चांगल्या अपॉर्च्युनिटीज भेटल्या आणि अगदी वरच्या कॉर्पोरेट लेवलला काम करायला मिळालं. आणि जसा एखाद्या सामान्य मुलीचा प्रवास होतो की मग लग्न होतं, मुलं होतात आणि मग शेवटी कॉम्प्रोमाइज हे मुलींनाच करायला लागतं. आपल्या कल्चरमध्ये हे एक अलिखित हा एक रूल आहे. तर मी पण मग तसंच ठरवलं की नाही, आता आपण घरचं ह्युमन रिसोर्स सांभाळू बाहेरचा सांभाळण्यापेक्षा. आणि मग करायचं काय, कारण की बऱ्याचशा आता इथे शिकलेल्या महिला आहेत ज्या नवीन रोल मातृत्व स्वीकारतात आणि आपलं करिअर थोडंसं बॅकसीटला ठेवतात, रिझाईन करतात. पण कुठेतरी त्यांना ना एक मानसिक चालना लागते, कारण की ती सवय झालेली असते की दररोज काहीतरी डोक्याला चरवण असतं, डिसिजन्स घ्यायचं, काम करायचं आणि ते एक जे सेटिंग असतं इतक्या वर्षाचं ते एवढं इझिली बदलत नाही. आणि मग एकदम मातृत्वाच्या रोलमध्ये फक्त खाणं पिणं, मुलाचं संगोपन हे नवीन असतं. पण त्याच्यात थोड्याफार प्रमाणात मी अगदी प्रखरपणे बोलते की महिला रमत नाहीत, कारण त्यांना कुठेतरी मानसिक चरवण लागतंच. आणि इथे सुरू होते की मेटर्निटी नंतर काय, तसं माझं पण झालं. आणि मग अगदी सिम्बायसिस आणि युनिव्हर्सिटीचे डिस्टन्स लर्निंग प्रोग्रामला पेपर सेट करणं, पेपर चेक करणं, नंतर वेगवेगळे सिलेबसेस बनवणं, असं मी घरबसल्या काम सुरू केलं. आणि तिथून माझं MBAचे गेस्ट लेक्चर्स आणि मग ऑलमोस्ट ऑल इन्स्टिट्यूशन्स इन पुणा MBA एक्झिक्युटिव्ह म्हणजे वर्किंग प्रोफेशन्सना मी शिकवलं, ग्रॅज्युएट्सना शिकवलं. मग तिकडनं ते करता करता कॉर्पोरेटशी परत माझी ओळख झाली. कारण कसं असतं, तुम्हाला तुमचं आवडीचं काम असेल ना, तुम्ही त्या कामाच्या जागेतनं बाहेर येता, पण ते काम तुमच्यातनं बाहेर येत नाही. तसं HR मधनं मी बाहेर आले, पण HR माझ्यातनं बाहेर नाही आलं. मग कंपन्यांची ओळख झाल्यानंतर ट्रेनिंग अपॉर्च्युनिटीज, कन्सल्टेशन अपॉर्च्युनिटीज. मग पहिला पडाव काय तर कॉर्पोरेट, मग काय तर लेक्चररशिप आणि ट्रेनिंग आणि कन्सल्टेशन. आणि मग ते झाल्यानंतर जवळजवळ 10 ते 15 वर्ष मी हे सगळं करत होते. आणि कुठेतरी मला NIOS हा विषय माझ्या अगदी खूपच जवळचा होता, जिव्हाळ्याचा होता की मला NIOSची शाळा काढायची होती. आणि त्याचा सगळा प्लॅन तयार होता. ऑलमोस्ट 2016 साली माझा प्लॅन तयार होता. आणि फक्त एक कोणतरी आम्हाला असं एक टीम हवी होती की ज्यांनी मिळून आम्ही सुरू करू शकू. आणि ऑलमोस्ट आता 8 वर्षापूर्वी आम्ही ही शाळा सुरू केली. आणि आता फुल फ्लेजेड मी NIOSचं काम बघते आणि त्याच्यामध्ये आता पुढे जाऊन अजून वेगवेगळ्या मुलांना काय सुविधा मिळतात यासाठी माझं काम चालू आहे. तर सांगायचा मुद्दा हा की कुठल्याही महिलांना आज असं वाटत असेल की मी नोकरी सोडली म्हणजे माझे करिअर संपलं का, तर नाही. महिला ही फिनिक्स पक्षी असते. ती एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, ती कितीही वेळा भरारी घेऊ शकते आणि आकाश ही तिची सुरुवात असते. तर मॅडम तुम्ही ही तुमच्या जर्नीबद्दल जसं सांगितलं की तुम्ही सुरुवात पहिले इंडस्ट्रीमधून केली, नंतर मॅटर्निटी नंतर तुम्ही टीचिंगकडे वळलात आणि आता तुम्ही स्वतःचं स्कूल सांभाळता आहात. तर तसंच आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की
आता ज्या महिला साधारणपणे 50च्या आसपास आहेत, आता काय होतं की 50च्या आसपास तुम्ही जेव्हा येता आणि तुम्ही ऑलरेडी एखादं कॉर्पोरेट करिअर करत असलात, तर साधारण 50 नंतर आपल्याला थोडेसे एक रिटायरमेंट नाही म्हणता येणार, पण थोडीशी बॅकसीट घेऊ असे वेळ लागतात. मुलं मोठी झालेली असतात, काही काही वेळेला लग्न होऊन गेलेली असतात. आजकाल भरपूर मुलं परदेशात शिकायला जातात आणि तिथे सेटल होतात. अशा वेळेला मग महिला एकट्या उरतात घरी. म्हणजे तुम्ही पुढे जे काय प्लॅनिंग केलेलं असेल, तुमची बकेट लिस्ट असते ट्रॅव्हलिंगची वगैरे वगैरे, पण ते तुम्ही वर्षभर करू शकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही परत अशा वेळेला एखादी करिअरची संधी किंवा घरी बसून काम किंवा असं एखादा तुमचा छंद असेल त्यालाच तुम्ही प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करा, अशा प्रकारच्या काही संधींबद्दल तुम्ही सांगू शकाल का? 50ची जी महिला असते ना, तिचं एक करिअर फाउंडेशन झालेलं असतं, शैक्षणिक फाउंडेशन झालं असतं आणि या स्टेजला तिला काय करायचं नाही हे क्लिअर असतं आणि आवड तिची एकदम प्रबळ असते की हे करायचं राहिलेलं आहे माझं आणि मला करायचे. आणि तिथेच तुम्ही जसं म्हणालात तसं छंद ह्याचा रूपांतर एक ऑक्युपेशन किंवा तुम्ही त्यातनं पैसे मिळवू शकता एक बिझनेसच्या दृष्टीने. तर मग तुम्ही ते करा जे तुम्हाला आवडतं. आता मी ज्या माझ्या मैत्रिणी बघते आणि आसपास बघते त्याची साधारण मी लिस्ट केली आणि जसं तुम्ही म्हणालात की बाकी तर आपल्याला जे माहिती आहे, पण आता सध्या काय ट्रेंडमध्ये आहे, तर पहिलं म्हणजे ब्लॉग्स. बऱ्याच पुण्यातल्या तर भयंकर हुशार बायका आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणते प्रत्येक घरात प्रत्येक स्त्री काहीतरी करते. ती अगदी एक सुंदर लोणचं करत असेल, नाहीतर फ्रेम्स करत असेल आणि फ्रेंच क्लासेस घेते, पण ती करते. हे खूप पुण्याचं वैशिष्ट्य आहे बरं का. पुण्याच्या बायका 1 ते 4 झोपत नाहीत, 1 ते 4 काम करतात. तर कारण तेवढाच वेळ त्यांना मिळतो 2 जेवणांमध्ये आणि 2 खाण्याच्या इंटरव्हल्समध्ये. तर बऱ्याचशा बायका खूप सुंदर लिखाण करतात आणि ज्या महिला मराठीमध्ये करतात त्यांनी तर प्रामुख्याने लिखाण करावं, कारण खूप लोकांना सध्या ना अशी भूक आहे चांगलं मराठी वाङ्मय, चांगलं मराठी काव्य, चांगली मराठी माहिती. तर आपल्या सणांबद्दल, एक लुप्त होत चाललेल्या रेसिपीजबद्दल, तुमच्या प्रवास वर्णनाबद्दल. आता वेगवेगळे गणपती, वेगवेगळ्या देव्या आवडत्या लोकांना वाचायला, कारण की त्यांना माहितीच नाही आहे त्याबद्दल, किंवा वेगवेगळे मंत्र, त्याचा अर्थ. आणि त्याची मराठी मंडळी आपली बरीच अजूनही वाचतात, जरी ते किंडलवर वाचत असतील पण वाचतात. तर एक झालं तुमचं ब्लॉग रायटिंग. दुसरं झालं व्लॉग रायटिंग, म्हणजे व्हिडिओ आपण लॉग म्हणतो की तुम्ही कुठे गेलात त्याचा व्हिडिओ काढला, त्याचे छोटे छोटे फोटोज काढले आणि इट इज लाईक अ स्मॉल मिनी डॉक्युमेंटरी. आणि ती ना ऑडियन्सला खूप खेळून ठेवते, कारण की तुम्ही एक 5 मिनिटाची डॉक्युमेंटरी जरी काढली एखाद्या छान जागेबद्दल, माहिती मिळाली, जागेबद्दल फोटोज दिसले आणि त्यांना माहिती की आता आपल्याला जाऊन ही जागा बघायची. तर व्लॉग्स अँड ब्लॉग्स बोथ आर व्हेरी पॉप्युलर आणि ते मध्यमवर्गीय ह्या बायकांनी लिहावे, कारण अनुभव आहे, भाषेवर प्रभुत्व आहे आणि मुख्य म्हणजे काय द्यायचं हे नॅचरल फिल्टर आहे, जे तुम्हाला ॲक्च्युअल फिल्टर करायला लागत नाही. दुसरी गोष्ट, जसं आता तुम्ही एक इन्स्पिरेशन व्हाल बऱ्याचशा महिलांना की तुम्ही पॉडकास्टिंग सुरू केलं. आता ऑडियन्सला हे पण सांगायला आवडेल की ह्या पण त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप काम केलं आणि नाव शी इज अ लिडिंग पॉडकास्टर. तर आपापल्या आवडीचे विषय घेऊन तुम्ही पॉडकास्ट करू शकता. आणि आपल्याकडे पुण्यात बोलायला नको, मी उपहासाने नाही कौतुकाने बोलते की खूप ज्ञानी मंडळी आहे. त्यांना तुमच्यामुळे एक ऑडियन्स मिळतो आणि त्यांचं ज्ञान शोकेस करायला एक जागा मिळते आणि त्यामुळे ती बरोबर व्यक्तींपर्यंत पोचते. जसं आता समजा आपण करिअरबद्दल म्हटलं तर ती पेरेंट्सबद्दल तुमच्या माध्यमाने पोचते. आम्हाला असं असतं की आता आम्ही कसं सांगू, हे आम्हाला खूप सांगायचं असतं. सो पॉडकास्टिंग इज बिकमिंग व्हेरी पॉप्युलर. कंटेंट क्रिएटर फॉर ॲडव्हर्टायझिंग. आता पूर्वी आपल्या वेळेस काय व्हायचं, ॲडव्हर्टायझिंग खूप इम्पॉर्टंट होतं, ॲडव्हर्टाइजमेंट्स या कंपल्सरी बघायला लागायच्या. आता OTTमध्ये त्याने हळूहळू ते परत कंपल्सरी केलेलं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही जर यूट्यूबवर वगैरे बघितलं तर त्याचं कंटेंट असतं, एक टॅगलाईन असते, ते तेवढ्या खिडकीमध्ये ती विंडो, त्याच्यावर तो त्यांचा लोगो, तो प्रोडक्ट, हे सगळं करायला लागतं. आणि जसं एक सिम्पल कॅनवा नावाचं जे आता सॉफ्टवेअर आहे, तुम्ही आपण पोस्टर्स बघतो, तर बऱ्याच बायका फक्त तेवढं करून देतात. ते चार्ज ₹500, ₹600. अगदी तुमच्या लग्नाच्या इन्व्हिटेशनपासून ते
तुम्हाला कुठे ट्रिपची ॲडव्हर्टाइजमेंट असेल त्या सगळ्याला कॅनवा लागतो आणि इट इज व्हेरी इझी टू लर्न, इट्स सेल्फ लर्निंग, DIY सारखंच येते. तर बेसिकली कंटेंट रायटिंग, कॅनवा मेकिंग, ॲडव्हर्टाइजमेंट डिझायनिंग, टॅगलाईन डिझायनिंग, लहान मुलांची पुस्तकं असतात त्याच्यावरची चित्र असतात त्या पुस्तकामध्ये, किंवा यूट्यूब स्टोरीज असतात जे तुम्ही ग्राफिक्सनी करू शकता. त्याला फार काही, एस्पेशली IT च्या महिलांना हे अगदी म्हणतो ना बाय हात का खेळ आहे. आणि एखादी आर्टिस्ट महिला असेल तर ती काढू शकते ते आणि देऊ शकते प्रिंटरला आणि तो पब्लिश जो आहे तो करू शकतो. तिसरी आता खूपच नवीन मला हे कळलं जेव्हा मी पुस्तक लिहिलं तेव्हा, घोस्ट रायटिंग. ओके. की मला खूप लिहायचं आहे पण मला वेळ नाही आहे, माझ्याकडे तेवढं भाषेवर प्रभुत्व नाही आहे, पण माझा कॉन्सेप्ट जबरदस्त आहे. ओके. तर समजा मला तर उद्या लिहायचं आहे की पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी इन शनिवारवाडा. आता हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे की आपण फक्त काका मला वाचवा किंकाळी ऐकू येतं एवढंच माहिती आहे, पण त्याच्या मागचा इतिहास, मग काय होतं ॲक्च्युली, विच आर द कॅरेक्टर्स, कोणाचे काय काय अनुभव आहेत. आता हे इतकं चित्तथरारक आहे, पण मला हे लिहायचं आहे पण मला मराठीवर प्रभुत्व नाही आहे. तर मग घोस्ट रायटरचं तुम्हाला मदत करतो आणि तुमचा सगळा कॉन्सेप्ट पुस्तकामध्ये उतरवतो. ही कॅन ऑल्सो पुट इट इन टू अ ऑडिओ बुक. सो दोन्हीही असतं. आणि आता नवीन हे आले की ऑडिओ साऊंड बुक, म्हणजे दे क्रिएट इफेक्ट्स इन द बुक. की समजा असं असं समजा आपण एक असेल तर ॲक्च्युली आपल्याला ते त्या आवाज मागे येतो. तर ते घोस्ट रायटिंग ऑल्सो डू साऊंड इफेक्ट्स. आता ही नवीन साऊंड बुक्स आलेली आहेत मार्केटमध्ये. सो आपण जरी म्हटलं पुस्तकं कोणी वाचत नाही तरी अजूनही क्रॉसवर्ड आहे, अजूनही आप्पा बळवंत चौक आहे, तोपर्यंत पुस्तकं आहेत जोपर्यंत वाचणारा वाचक आहे. त्यामुळे घोस्ट रायटिंग इज व्हेरी पॉप्युलर आणि ह्याला एज नाही आहे. 15 वर्षाचा मुलगा सुद्धा घोस्ट रायटर होऊ शकतो. तर ज्या महिला आहेत आणि घरी बसून आरामसे लिहू शकतात, कारण टाईम इज देअर कन्स्ट्रेंट जो तिथे मॅनेज होऊ शकतो. आपण क्लाउड किचन हा कॉन्सेप्ट खूप ऐकतो आजकाल की स्विगीमुळे वगैरे की बायका क्लाउड किचन चालवत आहे. होम बेकर्स आहेत, त्याच्यामध्ये वाईन चॉकलेट्स, म्हणजे आता चॉकलेट्स नुसती खूप आहेत पण मग त्याच्यामध्ये फक्त वाईन चॉकलेट्स किंवा नायट्रोजन कुकिंगमध्ये जे केलेले हे असतं क्विझिन असतं की जे एक हाय प्रोफाईल एलिट लोकांना लागतं ते करू शकतात. अगदी खूपच एक असा विषय म्हणजे ज्याला आपल्याला वाटेल अरे बापरे असं पण असतं का, पण पेट्ससाठी खाणं बनवतात काही की त्यांचा मेनू कार्ड असतो आणि ते देतात त्या बायकांना आणि त्या बायका ते बनवून त्यांना घरपोच देतात. सो देर आर सम विमेन हू ओनली गिव्ह पेट फूड. कारण की आज म्हणजे घरोघरी एक घर सोडून एक नाही म्हटलं तरी कुत्रा, मांजर, पोपट, कासव आहेच आहे. तर ह्यांना पण फूड देणारी मंडळी आहे, त्यांच्यासाठी पण स्पेशल किचन आहे. अनदर इज स्पोर्ट्स किचन, की बरेचसे जे स्पोर्ट्समन असतात ते एकटे असतात, आई वडील गावाकडे असतात किंवा शहरात असतात आणि मग त्यांना एक टिपिकल डाएट करायला लागतं. मग आता कुठून आणणार, कारण ते काही स्वयंपाक वगैरे करत नाही. मग देर आर किचन्स हू ओनली प्रोव्हाइड फॉर स्पोर्ट्स पीपल. सो ते पण एक नवीन ती ब्रांच आली. त्यामुळे नुसतं असं नाही की नुसतं केटरिंग करायचं. आपली संस्कृती खूपच तशी प्रगल्भ आहे, सारखे सणवार असतातच, काही नाही तर संकष्टी 15 दिवसात नाही येतेच, त्यामुळे नाही म्हटलं तरी गोड लागतंच. आणि त्याच्याबरोबर पान, की पान ही संस्कृती ह्या बायकांनी जागी ठेवली की आम्ही तुम्हाला पान पोस्त करू. मग चॉकलेट पान, मगई पान, जे काही तुम्ही सांगाल ते. मला अशी एक महिला माहिती आहे जी 15 प्रकारचं तिचं कॅटलॉग आहे आणि मग तुम्ही चूज करायचं. याच्याबरोबर तुमचे सणानुसार जे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला माहितीच आहे की फराळ देणारे आहेच आहे. आणि प्लस ह्याच्याबरोबर ज्या बायका टीचर्स आहेत, एस्पेशली कारण टीचर्स रिटायर होतात, पण ते वन्स अ टीचर ऑलवेज अ टीचर. मग आता मला फक्त माझा शिक्षकी पेशाच आहे, मला फक्त शिकवता येतं, मग घ्या ना ट्युशन्स. आज पेरेंट्स इतके सुखावतील की मला कुठेही जायचं नाही, सोडायचं नाही, समोरच्या बिल्डिंगमध्ये मुलाला पाठवायचं आहे, बरं माय चाइल्ड इज सेफ. मग तुम्ही संस्कार वर्ग घ्या, त्याला रेमिडियल टीचिंग घ्या, इंग्लिश घ्या, अहो काही नाही तर हँडरायटिंग घ्या, चित्रकला घ्या. आजकाल पेरेंट्स असं म्हणतात की तो मोबाईल बाजूला ठेवून तो जे काही करेल त्याच्यासाठी आम्ही पैसे मोजायला तयार आहोत. आजी आजोबांचे काही नाही तर गोष्टी सांगा, कारण आजकाल गोष्टी ऐकायला म्हणून तर एवढा सिनेमा चालतो, कारण आपल्याला पण गोष्टी आवडतात. तर तुम्ही ते करू शकता. आणि काही नाही तर खूप लहान वयात व्यक्तिमत्व विकास, की कसं बोलायचं, मॅनर्स, कसं बसायचं, जेवताना
काय कसं जेवायचं. म्हणजे आज अशी मुलं आहेत की जे पोळीचा रोल एका हातात आणि चमच्याने भाजी दुसऱ्या हातात अशा प्रकारे पोळी भाजी खातात. बाबा आपण असं मराठी लोक असं नाही खात. आपण 2-3 बोटाने पोळी तोडतो. तर अगदी बेसिक की आपण जे म्हणतो की पंक्तीला कसं जेवतो आपण, बेसिक ग्रूमिंग मॅनर्स. तर असं जरी सुद्धा चालू केलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या दृष्टीने की सोशल डेव्हलपमेंट, तर अशा दृष्टीने सुद्धा होऊ शकतं. आणि जसं आता माझी जन्म डेव्हलपमेंट आहे, अंकुरम ग्रुप आहे, तर आम्ही ह्या ज्या न्यूरोडायव्हर्जंट आणि NIOSच्या शाळा ज्या चालवतोय बेसिकली, तर त्याला खूप प्रतिसाद आम्हाला समाजाकडनं पाहिजे आणि मिळतो की ह्या मुलांना तुम्ही बसून बेसिक त्यांचं शैक्षणिक जे आहे ते करून घ्या. कारण ही मुलं थोडी मागे पडतात, मतिमंद आणि गतिमंद. मी गतिमंद मुलांबद्दल बोलते की त्यांना थोडा वेळ लागतो. मग जेव्हा ते छान एन्व्हायरमेंटमध्ये बसतात, एका आजी आजोबांकडनं शिकतात, मे बी लवकर शिकतील. आणि थेरपीज आहेत की तुम्ही राईट फ्रॉम की मला इथे हाताचे व्यायाम करून घ्यायचे आहेत, मला ड्रॉइंग शिकायचं आहे, मला एका जागी बसायचं आहे, मला फक्त एका जागेवर बसायचं आहे, 15 मिनटं मेडिटेशन करायचं आहे, हे सुद्धा कोणतरी करून घेणार आहे. तर 50शीतल्या ज्या बायका आहेत त्यांना हे खूप सोयीचं आहे. आणि मुख्य म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधता येतो. आणि प्लस पेरेंट कोच, ज्या बायका ज्यांची मुलं लहान आहेत, आता घरी आहेत, ज्यांचं अजून करिअर सुरू नाही झालं, कुठेतरी फ्रस्ट्रेटेड आहेत, एक थोडंसं डायव्हर्जन घेते. आपल्याकडे ना पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल आपण फार बोलत नाही की मूल झाल्यानंतर सडनली ती एक आईच्या रोलमध्ये ती बाई जाते. तिच्याबरोबर फक्त एक न बोलणारं 3.5 किलोचं एक मूल आणि त्याला फक्त खाणं आणि शुश्रूषा एवढं 2च गोष्टी तिला करायच्या असतात. अँड शी माईट गेट मेंटली व्हेरी डिप्रेस, कारण इट इज द सेम थिंग अगेन अँड अगेन, ज्याच्यात कुठलीच भावना नाही आहे. आणि ती म्हणते मी किती छान आयुष्य होतं, किती सुडोल होते, मी छान काम करायची, आणि शी मिसेस इट. आणि कुठेतरी तो राग तिच्या स्वतःवर निघतो आणि काही बायकांचा मुलांवर सुद्धा निघतो. म्हणजे अशा खूप केसेस आहेत. तर अशा बायकांना एक वेंट पाहिजे की नाही, मातृत्व काय असतं, त्याच्याबद्दलच्या भावना काय असतात. तुला राग येतो बाळाचा, माझ्याकडे सोड, थोडा वेळ जा फिरून ये. आणि राग येणं साहजिक आहे, कारण तुझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली आणि यू आर इन द ट्रान्झिशन. तर हे समजून देणारी एक आईसारखी व्यक्ती, एक शेजारीण म्हणा, एक कोच म्हणा, तसं ह्या बायका काम करू शकतील की नवीन मुलींना घरी बोलवलं, सांगितलं, समजवलं, किंवा त्या 5 बाळं आहेत त्यांना ठेवलं, एकमेकींची गप्पा मारल्या, हॅव्हिंग अ प्ले डेट, एनिथिंग कॅन बी मॉनिटाइज्ड मॅम. आणि लास्टली बऱ्याच बायकांमध्ये, म्हणजे जशा आपल्या पूर्वी आजी वाती वळायच्या, आज वातींची पाकिटं विकतो आपण. म्हणजे तुम्ही ज्वेलरी डिझाईन करा, आज रांगोळी करतात लोक की चिकटवलेली रांगोळी, म्हणजे फक्त ती ठेवायची, अशी रांगोळी नाही ना काढता येत, तर फक्त रेडीमेड रांगोळी ठेवा. इतक्या बायका क्रिएटिव्ह झालेल्या आहेत. आणि आपण बरेच एक्झिबिशन्स बघतो, सारखे एक्झिबिशन्स पुण्यात असतात, किती किती मटेरियल करून करून बायका विकतात. तर त्याला काही एंड नाही तुमच्यात जर कला असेल तर. तर मला म्हणायचं ना, चहा तिथे राहत असंच येते. 50शीच्या बायकांनी मी तर म्हणते तुमचा छंद घ्या, तो जोपासा आणि त्याचा व्यवसाय करा आणि स्टार्ट अ न्यू फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ॲट 50. राईट. आणि मला वाटतं तुम्ही या ज्या काय अपॉर्च्युनिटीजबद्दल आत्ता बोललात, ते असंही नाही की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट पाहिजे. नाही, तुम्ही स्वतः आणि तुमची बुद्धी, तुमचा इंटेलिजन्स, कुठेतरी सुरुवात आपण जर घरातनं केली आणि थोडं जरी तुम्ही टेक्नॉलॉजी सॅव्ही नसलात तर तुम्ही शिकू शकता. ॲब्सोल्युटली. तुमच्याकडे हेल्प अवेलेबल आहे. मला वाटतं तुम्ही म्हणजे असं म्हणतात की अ जर्नी ऑफ अ 10,000 स्टेप स्टार्ट्स विथ द फर्स्ट स्टेप. ॲब्सोल्युटली. ती पहिली स्टेप जर तुम्ही घेतली तर मला वाटतं आजूबाजूचं जग पण तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतं. आता मॅडम, बोलता बोलता तुम्ही एक पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल एक रेफरन्स दिला. तर आजकाल आपण बघतो की फेसबुकवर अशा खूप पोस्ट असतात की जसं तुम्ही सांगितलं की करिअरला सुरुवात केली मे बी लेट 20s मध्ये. जनरली आजकाल सुरुवात होते सगळं शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं होऊन, आणि मग साधारणपणे 32-33च्या आसपास पहिली प्रेग्नन्सी येते. दुसरी प्रेग्नन्सी आजकाल खूप रेअर आहे पण असू शकते. तर तोपर्यंत त्या मुलीचं करिअर थोडंसं मागे पडलेलं असतं. कोणाकोणाला जर का लकी असले, घरी सपोर्ट सिस्टम असली तर कंटिन्यू होतंही.
पण त्या मुलीच्या पूर्ण तिचं एक काय म्हणू शकतो की तिने आजपर्यंत स्वतःला मेंटेन ठेवलेलं आहे. पहिले म्हणजे त्याच्यात हो, एक पूर्ण तिच्या शारीरिक बदलच पूर्ण शारीरिक बदल होतो. परत तिचं स्वतःचं एक तिने खूप हार्डवर्क करून जे करिअर हे केलेलं आहे त्याच्यामध्ये बॅकसीट येते, फिनान्समध्ये बॅकसीट येते. परत जग थोडं पुढे गेलेलं आहे, ती स्किल्स आता परत शिकायची वेळ परत शिकावी लागतील का वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं पुढे जायचं ह्याच्याबद्दल काय सांगाल? यंग मुली आजकाल आम्ही जेव्हा बघतो, म्हणजे आम्ही ह्यातनं गेल्यानंतर असं वाटतं अरे ह्या मुलींना सांगायला पाहिजे बऱ्याच गोष्टी. पहिलं म्हणजे मातृत्व हा चॉईस पाहिजे. तुम्ही डोळे उघडून तो चॉईस घ्या, कारण ही खूप लाईफटाईम जबाबदारी आहे. असं नाही की हा मूल 3 वर्ष झालं की मी आता परत जाईन. तुमचं आयुष्य एकदा घडी मोडली की ती मोडलेलीच असते आयुष्याची. तुम्ही तसं म्हणतात की लग्नातली साडी ब्लाऊज तुम्ही परत घालत नाही, कारण ते होतच नाही परत. कारण तुमचं शरीर बदलूनच जातं. कारण एक मातृत्व हे एक मोठा चॅलेंज असतो प्रत्येक स्त्रीचा. आणि तो नुसता बाह्य नाही आहे. बाह्य तुम्ही जिममध्ये जाऊन कमी करा वजन, पण बेसिकली तुमचं पूर्ण सायकी बदललेली असते. त्यामुळे पहिली गोष्ट, मी करिअर करणार आहे का, आणि मला करिअर करायचं आहे का, आणि मी नाही जमलं तर मी काय करणार आहे. माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या नवविवाहित मुलींना की तुम्ही अगदी प्लॅन करा. प्लॅन ए, मी जर परत जाऊ शकली नाही तर. प्लॅन बी, मग मी घरी बाळाला सांभाळून काय करू शकते. प्लॅन सी, जर सासू सासरे आई वडिलांनी समजून मी पार्ट टाइम करू शकले तर मी काय करू शकते. म्हणजे तुम्हाला काहीतरी पुढे बघण्यासारखं तुमच्या एक आपण म्हणतो एक आशा असते की माझं काहीतरी सुरू होईल. पण जर तुम्ही प्लॅन नाही केलं आणि मग तुम्ही जर घरीच बसलात तर जे मेंटल डिप्रेशन येतं, कारण तो जो मेंदू आहे तो सारखं काहीतरी चरवण मागतो आणि तुम्ही त्याला देत नाही, आणि मग तुम्हाला डिप्रेशन येतं. परत तुम्ही बघता माझी मैत्रीण पुढे गेली. दुसरी गोष्ट काय होतं की बऱ्याच वेळेला खूप मुली ॲम्बिशियस असतात आणि लायक असतात, उच्च शिक्षित असतात, आणि त्यांची घुसमट होते. कारण की आता मी हे खूप बोल्ड स्टेटमेंट करते, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येक स्त्री ही मातृत्वासाठी बनलेली नाही आहे. ओके, हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे जसं प्रत्येक स्त्री आहे म्हणून त्यांनी स्वयंपाक तिला आवडलाच पाहिजे तर नाही, किंवा प्रत्येक पुरुष खूपच ॲम्बिशियसली पैसे कमवेल तर एखादा पुरुष म्हणतो मला घरी ना सगळ्यांचे डबे करायला खूप आवडेल, मी सगळ्यांना खूप छान डबे देईल, कारण त्याच्यामध्ये एक फेमिनिन एलिमेंट आहे. तसंच बायकांमध्ये एक मॅस्क्युलिन एलिमेंट असतं. तर हे बरेच जण समजू शकतील. आय एम नॉट टॉकिंग अबाउट फेमिनिटी ऑर मॅस्क्युलिनिटी, आय एम टॉकिंग अबाउट द एलिमेंट, ते गुण म्हणतोय आपण. आणि मग अशी जी उच्च शिक्षित अतिशय ॲम्बिशियस महिला आहे आणि तिच्यावर मातृत्व लादलेलं गेलेलं आहे, आणि तिला घरात 24 तास ते छोटंसं मूल, त्याचं खाणं पिणं आणि बस 4 खिडक्याच्या बाहेरचं जग तिला माहिती नाही कधी सकाळ झाली आणि कधी संध्याकाळ झाली. शी बिकम्स ॲब्सोल्युटली फ्रस्ट्रेटेड. तर माझं म्हणणं आहे अशा मुलींनी पहिलं काउन्सिलिंग घ्यावं जर तुम्हाला स्वतःच्या इमोशन्स हँडल होत नसतील तर. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणजे एकदा डिसाईड केले की मला आई व्हायचं आहे, तर मग तुम्ही तुमचं मेंटल ऑक्युपेशन करिअर पुढचं कसं करणार आहेत हे प्लॅन करा. आणि तिसरी गोष्ट, यदानकदा तुमची तिन्ही प्लॅन्स फेल गेले तर त्यावेळेस जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही एकदम बाबा आउट ऑफ द कंट्रीज गेला, जे तुम्हाला माहिती नाही, नवऱ्याची बदली झाली आणि तिथे काहीच होऊ शकत नाही, तर ज्ञानार्जन आणि ज्ञान घेणं यासारखी गोष्ट नाही. तुम्ही तेव्हा खूप वाचन करा, तुम्ही फ्युचरमध्ये काय करणार आहात ह्याचं प्लॅन करा. मे बी यू बिकम ॲन ऑन्टरप्रेनर. आणि हा टाईम तुम्ही प्लॅनिंगसाठी वापरा, जो मी वापरले. माझी NIOSचं प्लॅनिंग, स्किल स्कूलचं प्लॅनिंग हे ह्या वेळेत झालं की उद्या आपल्याला काढायला लागलं तर काय माहिती नाही, म्हणजे ती एक देवाने तो विचार दिला आणि झालं. आणि मेक अ फुल कॅटलॉग ऑफ व्हॉट यू वॉन्ट टू डू वन्स यू गेट अपॉर्च्युनिटी. आणि ज्यावेळेस तुमची ती अपॉर्च्युनिटी येईल त्यावेळेस तुम्ही रेडी असाल. आणि अगदी सिटिंग ऑन द नेट आणि रायटिंग डाऊन, मेकिंग नोट्स, रीडिंग बुक्स, मंत्रजाप करा, शिका, मेडिटेशन शिका, एवढं शिकण्यासारखं आहे. आणि त्याचा फायदा तुम्हाला होईलच, कारण 1 स्लाइस ऑफ नॉलेज विल गिव्ह यू काय म्हणतो त्याला बॅग फुल ऑफ मनी. सो हा माझा पर्सनल अनुभव. असं कुठलंही तुम्हाला अपॉर्च्युनिटी तुमची वाया नाही. आज त्या बाळाने तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली ना बाहेर न जाण्याची, पण त्याने तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिलेली आहे इथे बसून
खूप शिकायची. सो टेक इट एज अन अपॉर्च्युनिटी. बाळाला पण शिकवा, त्याच्यावर पण संस्कार होतील, तुम्ही पण शिका, आणि वेळ आली की द वर्ल्ड इज युअर प्लेस टू वर्क. तर मला वाटतं मॅडम खूप छान हा तुम्ही थॉट सांगितलं की लुक ॲट इट ॲज अन अपॉर्च्युनिटी. येस, डेफिनेटली. आणि एन्जॉय युअर मेटर्निटी. हे ते बाळ परत तेवढं कधीच छोटं होणार नाही. एन्जॉय विथ हिम. ते बाहेरचं जग तुम्ही कराल, पण त्यावेळेस त्या मुलाचं खाणं पिणं, खेळणं, झोपणं, फोटो काढणं, त्याच्याबरोबर पाण्यात खेळणं, आंघोळ घालणं, हे जे तुमच्या मेमरीज आहेत त्या तुम्हाला नंतर नाही मिळणार. सो क्रिएट मेमरीज टिल 3 to 4 years. आजकाल मुलं लवकरच शाळेत जातात. तुम्हाला 2 तास तर मिळणारच आहेत एक 3 वर्षांनी. सो डोंट फील बॅड, डोंट गेट फ्रस्ट्रेटेड. रागराग करू नका आजूबाजूला सगळ्यांवर. प्रत्येकाची जर्नी आहे, पण इफ यू चोजन टू बी अ मदर, बी अ मदर. वन्स यू विल बी करिअर वुमन, अपॉर्च्युनिटी आली की ते पण होईल. पण एन्जॉय युअर ब्युटिफुल बेबी, एन्जॉय युअर चाइल्ड. आज बऱ्याच महिलांना ते सुखसुद्धा मिळायला खूप त्रास होतो. आय कॅन इमॅजिन. तर मॅडम आता तुम्ही पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल आणि वेगवेगळे जे एक मातृत्व नवीन नवीन असताना कशा फेजमधनं एक स्त्री जाऊ शकते, तर अशा वेळेला करिअरचे काय काय ऑप्शन्स परत अवेलेबल असू शकतात? आता सध्या काय झालं आहे, कॉर्पोरेटमध्ये डायव्हर्सिटी खाली बायकांना अंडर द मेटर्निटी बेनिफिट ॲक्ट तुम्ही त्यांना डिस्कंटिन्यू करू शकत नाही. त्यांना मेटर्निटी लीव द्यावी लागते. बायका परत येतात आणि त्यांना घ्यावं लागतं. त्यामुळे कॉर्पोरेट इज ओपन. बऱ्याचशा बायका मग क्रॅशमध्ये ठेवतात आणि मग दे स्टार्ट, सो दे कॅन गो बॅक. टाटा ग्रुप खूप वर्षापूर्वी, म्हणजे खूप जुनी त्यांचा हा इनिशिएटिव्ह आहे. सेकंड करिअर इंटर्नशिप प्रोग्राम म्हणून टाटा ग्रुपचा आहे, की आफ्टर 40 दे कॉल्ड, किंवा फर्स्ट मेटर्निटी ब्रेकनंतर बायकांना बोलून ते त्यांचे ओन एम्प्लॉईज आहेतच, पण बाकीच्या बायकासुद्धा, आणि त्यांचे त्या वेकन्सीज या बायकां थ्रू भरतात इन्स्टेड ऑफ रिक्रुटिंग फ्रॉम आउटसाईड. तसंच इन्फोसिस आहे, की रिस्टार्ट म्हणून त्यांचा प्रोग्राम आहे, रिस्टार्ट विथ इन्फोसिस. तर ह्याच्यामध्ये पण मेटर्निटी ब्रेक घेतलेल्या बायकांना बोलवतात. आणि IBMचा टेक रिएंट्री असा प्रोग्राम आहे. तर ह्या 3 कंपन्याज प्रामुख्याने दे गिव्ह प्रेफरन्स वाईल रिक्रुटिंग टू विमेन एम्प्लॉईज हू वॉन्ट टू कम आफ्टर अ मेटर्निटी ब्रेक. हा एक आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की आता ना बऱ्याच तुम्हाला दिसेल की सर्टिफिकेशन्स खूप अवेलेबल आहेत. सो बी अ करिअर असेसमेंट सर्टिफाईड पर्सन. मग त्याच्यामध्ये तुम्ही मुलांचे घरी बसून सॉफ्टवेअर्स घेऊन त्यांचं करिअर असेसमेंट देऊन तुमचे रिपोर्ट्स करू शकता. किंवा इंटरेस्ट इन्व्हेंटरी, DMIT, अशा बरेच करिअर टूल्स आहेत जे बायका घरी बसून ॲडमिनिस्टर करून करिअर काउन्सिलिंग करू शकता. यू नीड नॉट गो एनिवेअर. आणि ते पार्ट टाईम करू शकतात, की जेव्हा बाबा बाळ झोपलंय किंवा बाळ खेळायला गेले, 3-4 वर्षाचं मूल प्ले स्कूलला गेले, सो यू कॅन डू इट. प्री स्कूल टीचिंग हे खूप कॉमन आहे, आणि तिथे जनरली छोट्या मुलांसाठी यंग मदर्स लागतात. कारण एकदा त्या मदर्स आर व्हेरी फॉन्ड ऑफ चिल्ड्रन. दुसरी गोष्ट त्या एजशी ते कनेक्ट करू शकतात. सो दॅट इज वन. नंतर रिसेंटली आता जे मी बघते की वेलनेस कोच म्हणजे यंग मदर्ससाठी. की यंग मदर्स बिकम मेंटर्स फॉर द यंग मदर्स. मग ते त्यांचं डे केअर पण चालवतात, त्यांना काउन्सिलिंग पण करतात, मुलांसाठी पण प्रोग्राम्स, मदर्ससाठी पण प्रोग्राम्स, फादर्ससाठी पण प्रोग्राम करतात. सो दॅट हॅज बिकम कसं होतं ना, शेवटी बिझनेस इज ऑल अबाउट तुम्ही कोणाची तरी गरज भागवता. दॅट इज ऑल अबाउट अ नीड. सो आजकाल बेसिकली टाईम हे सगळ्यांना पाहिजे. सो डे केअर, कोचिंग द पेरेंट्स, कोचिंग द फादर्स, इवन फॉर दॅट मॅटर हाऊ टू बी अ गुड मदर अँड अ फादर, ह्याच्यावर कोचिंग क्लासेस चालतात. आणि तुम्ही जहांगीरसारख्या हॉस्पिटलमध्ये बघितलं तर कन्सेप्शन झाल्यापासून त्यांचे प्रीनेटल क्लासेस आहेत. सो दॅट कॅन बी डन बाय न्यू मदर्स. प्लस घरी बसून ट्युशन्स आहेत, ऑनलाईन टीचिंग खूप चालू आहे आजकाल. कारण की जी मुलं आहेत ना, UK, अमेरिका या कंट्रीजमध्ये जनरली आपल्याला आपल्या देशाची थोडी किंमत तशी बऱ्याच म्हणजे आपण म्हणतो की कमीच असते, पण आपली जनरली 8 out of 10 मुलं, किंवा रादर 10 पैकी 10 मुलं मॅथ्स चांगलं करतात, कारण त्यांना रगडून काढतो आपण आपल्या शिक्षण पद्धतीत. पण तुम्ही जर ही बाहेरची मुलं बघितली, बारिंग चायना, आपलं कॉम्पिटिटर चायना आहे, तर ही मुलं मागे असतात. कारण 5व्या वर्षापर्यंत त्यांनी लिहायचंच नाही, त्यांना गणितं फक्त बोटावर मोजता येतील एवढंच अंक शिकवायचे. आपली मुलं तोपर्यंत कॅरी फॉरवर्ड वगैरे करून मोकळी झालेली असतात. तर मग अशांना ट्युटोरियल्स द्यावे लागतात.
आणि लिटरली राईट फ्रॉम $20 $30 अशी ट्युटोरियल्स ऑनलाईन असतं. ते ही मदर्स घेऊ शकतात त्या मुलांना शिकवून. सो देर इज नो एंड. ज्याला काम करायचं आहे त्याला खूप ॲव्हेन्यूज ओपन आहेत. फक्त तुम्हाला थोडं सर्फिंग करायला लागेल आणि तुमच्या आवडीनुसार करायला लागेल. सो 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये पण परत जाऊ शकता, कारण की तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी तुम्हाला म्हटलं तसं छंदाचा स्वरूपात व्यवसाय होऊ शकतो. नाहीतर यू कॅन स्टार्ट युअर ओन आयडिया फ्रॉम व्हॉट यू हॅव गॉन थ्रू. आता ऑटिस्टिक मुलांना मदत करणारी एक मोठी संस्था आहे आणि मोर दॅन 1000 किड्स त्या महिलेकडे आहे, जिचं स्वतःचं मूल ऑटिस्टिक आहे. ओके. आणि ती जगभरात बायकांना ट्रेन करते हाऊ टू ब्रिंग अप अन ऑटिस्टिक चाइल्ड. अच्छा. सो इट इज, मी म्हटलं तसं स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधला जातो. तर मॅडम आता थोडंसं अजूनही मागे जर आपण गेलो तर आता जे आपण म्हणतो की करिअरची सुरुवात जेव्हा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर काही आता जे बेस्ट पॉसिबल आपण म्हणू शकतो किंवा तुमच्या HR च्या जर्नीमध्ये तुम्ही खूप साऱ्या गर्ल स्टुडंट्सना ॲडवाईस केलं असेल, मेंटर केलं असेल, जे आज कुठे दे आर मेकिंग गुड ऑफ देअर करिअर. तर अशा ऑपॉर्च्युनिटीजबद्दल काय सांगाल मॅडम? तुम्ही म्हणालात की आपल्याकडे जागृत आहेत जास्त यंग मुली, कारण की मे बी त्यांना माहिती असतं की आपल्या हातात खूप वेळ कमी आहे. कारण की लग्न प्रत्येक मुलीला माहिती आहे की करायचं आहे, म्हणून नाही करायचं हा तिचा चॉईस आहे, पण कुठेतरी ती अवेअरनेस असतो. त्यामुळे ती पहिलं शी कॅचेस ऑन की मला आधी शिक्षण कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे कन्व्हेन्शनल करिअर्सबद्दल मी बोलणार नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे कॉमर्स केल्यानंतर, आर्ट्स केल्यानंतर UPSC MPSC IIT JEE नंतर तुम्ही बँकिंग वगैरे हे सगळं आहेच आहे. पण आता जे नवीन करिअर्स आलेले आहेत विथ AI तर अजून खूपच त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. मे बी अजून 1-2 महिन्याने आपण एक पॉडकास्ट करू शकू की करिअर्स विथ AI. इतके करिअर्स आपल्याकडे आहेत. पण आता या निमित्ताने एथिकल हॅकर्स इज अन एथिकल करिअर. ओके. आणि याच्यामध्ये आता सगळं काय आपल्याला कळत नाही, पण पोलीस आहेत किंवा CID आहे किंवा रॉ आहे किंवा त्यांच्या इंटेलिजन्स, बरेच छोटे छोटे इंटेलिजन्स कंपनीज आहेत ज्या त्यांना मदत करतात टू अन एक्सटेंट. एक गंमतशीर गोष्ट सांगते, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण विमेन डिटेक्टिव्स खूप आहेत. ओके. सो आजकाल नात्यांमध्ये अविश्वास खूप झालेला आहे आणि प्रत्येकाला कोर्टाला एव्हिडन्स लागतो. तर आता विमेन डिटेक्टिव्स खूप झालेले आहेत. म्हणजे विमेन डिटेक्टिव्स नॉट फॉर पर्सनली तर आहेच आहे, पण इवन पोलीस पण त्यांची मदत घेतात. किंवा फॉर दॅट मॅटर जर काही गोष्टी झाल्या ज्यात जे पोलिसांना उलगडत नाही तर ह्या बायका मदत करतात. सो अशी काही विमेन डिटेक्टिव्स ऑन द फील्ड. येस अँड दे आर ऑपरेटिंग प्रायव्हेटली, पण ते गव्हर्नमेंटला मदत करतात. ओके. जसे एथिकल हॅकर्स हे इंटेलिजन्सला मदत करतात, पोलीसना मदत करतात की तुम्ही त्याचा नंबर कसा शोधून काढता, IP नंबर कसा शोधून काढता वगैरे वगैरे. नंतर स्पोर्ट्स इज अ व्हेरी बिग करिअर, कारण आपण नेहमी म्हणतो की एवढा मोठा देश आणि एवढी संख्या आणि आपल्याला कधीच तेवढे मेडल्स मिळत नाही. आता ह्या काही वर्षापूर्वी आपण हे मोडलेलं आहे, मिळतात आपल्याला बऱ्यापैकी, आणि बरीच मुलं आता स्पोर्ट्समध्ये जातात. म्हणजे स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेट तर तो नॅशनल मेनियाच आहे आणि एव्हरीवन इज अ क्रिकेटर इन इंडिया. तो आयदर फिल्डर, बॉलर, बॅट्समन असतो. बट आय एम टॉकिंग अबाउट अनकन्व्हेन्शनल स्पोर्ट्स, म्हणजे इक्वेस्ट्रियन, हॉर्स रायडिंग, वेट लिफ्टिंग, शूटिंग, त्याच्यामध्ये पिस्टल शूटिंग, अशामध्ये मुलं काम करत आहेत. किंवा आपले जुने जे मलखांब वगैरे जे होते ते, तर अशामध्ये मुलं आता आपलं कुठेतरी आवड आणि आपलं फुटप्रिंट बनवायचा प्रयत्न करतात. मग त्याला अनुसरून जी मुलं स्पोर्ट्समन आहेत पण ते स्पोर्ट्समन बनवू नाही शकले, वॉट एव्हर, की त्यांचं सेल्फ लाईफ कमी असतं. हो बरोबर. पण स्पोर्ट्समध्येच काम करायचं, कारण तो त्यांचा आवडीचा विषय आहे. मग त्याच्यामध्ये स्पोर्ट्स डायटिशियन, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, स्पोर्ट्स ॲनालिस्ट, स्पोर्ट्स मॉडेल, कारण स्पोर्ट्सचे ॲक्सेसरीज खूप आलेत आज. बरोबर. मग त्याला मॉडेलिंग करणारी सुद्धा आपल्याला लोक पाहिजेत. तर असे करिअर्समध्ये मुलं आता जात आहेत. टू एन एक्सटेंट डेटा ॲनालिटिक्स इन स्पोर्ट्स, म्हणजे एक क्रिकेटर बाबा तो एका ओव्हरमध्ये 6 बॉल्समध्ये एवढे रन्स काढतो, तर त्याचे ॲनालिटिक्स काय आहे. मग दुसऱ्याला या ॲनालिटिक्सला आणायला काय कष्ट घ्यावे लागणार आहेत, ह्याचं डेटा ॲनालिटिक्स करणारे डेटा ॲनालिस्ट हु आर स्पोर्ट्स डेटा ॲनालिस्ट. बाय द वे, डेटा सायन्स आणि डेटा ॲनालिसिस हे एक ग्रोईंग फील्ड आत्ता नवीन आलेलं आहे. वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर
आणि हाऊ विल वी कीप इट. बेसिकली हे जे पेट मॅनेजमेंटवर खूप आलं, ज्यामध्ये पेट हॉस्टेल्स, पेट वेटरनरी डॉक्टर्सना म्हणजे पेट सेंटर्स विच आर कनेक्टेड टू द वेटरनरी डॉक्टर्स, नंतर पेट प्ले सेंटर्स. ओके. ज्यांना खूप आवड आहे कुत्री मांजरी म्हणजे शेवटी ते माणसं म्हणूनच बघतात, तर ह्या लोकांसाठी हॉस्टेल्स ठेवणं, डे केअर सेंटर, कारण कुठे ठेवायचं जर बाहेर जायचं असेल तर, किंवा ह्यांची शुश्रूषा करणं, किंवा ह्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला काहीतरी करायचं आहे ह्या स्ट्रे डॉगसाठी, मग तुम्ही तुमचं करिअर करून हे साईड करिअर पण होतं. तर आता बरेच यंग मुलं स्ट्रे केअर हॉस्टेल्स स्वतः चालवतात ॲज अन ऑन्टरप्रनर. सो आय वुड से मोर दे आर पेटप्रनर्स ॲक्च्युली, कारण एवढी लोक त्यांना मदत करतात आणि एवढं त्यांना त्याच्यामधनं बिझनेस पण मिळतोय आणि आवडीचं काम आहे. मग त्यांच्यासाठी जसं मी म्हटलं, त्यांचा आहार करून घेणं आणि मग त्याला क्लाउड किचन कनेक्टेड, असं ते खूप ब्युटिफुल एक फील्ड आहे. ज्यांना ॲनिमल ज्यांना आवडतात त्यांना ते जास्त रीतीने कळू शकतं. प्लस फोटोग्राफी. दुसरी गोष्ट बेबी फोटोग्राफी किंवा वेगवेगळी फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी, टेक्नॉलॉजी फोटोग्राफी, प्रोडक्ट फोटोग्राफी, बेबी फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी, लँडस्केप फोटोग्राफी, आणि मग ह्याच्यानंतर डिजिटल फोटोग्राफी. याचे सगळ्याचे बॅकड्रॉप. परवा मी एक नाटक बघितलं, नाट्य रजनीला गेले होते आणि तिथे एक त्याने नाटक केलं होतं. त्या नाटकाचे सगळे बॅकड्रॉप डिजिटल होते. ओके. म्हणजे असा पडदा येऊन पडायचा की हे काय तर एक जंगल, हे काय तर शहर, हे काय तर पुण्याचा रस्ता. तर हे जे सगळं मॅनेजमेंट आहे, आर्ट मॅनेजमेंट, हे कुठेतरी त्यांनी ते केलेलं आहे. सो फोटोग्राफी आणि डिजिटल फोटोग्राफी याचं त्यांनी संगमय खूप सुंदरपणे साधलं आहे. डिफरंट काइंड्स ऑफ डान्स फॉर्म्स, तुमचं हिपहॉप आहे, तुमचं वेगवेगळे प्रकारचे डान्सेस आहेत, बॉलिवूड डान्सिंग आहे, थेरपी डान्सिंग आहे. आज ते खूप फेमस आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. रादर सध्या एक जेरियाट्रिक, आपल्याकडे बरेच वयोवृद्ध आहेत आणि आज तुम्ही म्हणालात तसं लॉन्जिटिव्हिटी ऑफ लाईफ इज व्हेरी हाय. चांगले मस्त आपले आजी आजोबा आहेत, मग त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काही करू शकता. तर काही डे केअर सेंटर्स काढलेले आहेत की तिकडे तुम्ही सकाळ ते संध्याकाळ तुमचं टाईम टेबल आहे, तुम्ही ड्रॉइंग काढायचं, गाणं म्हणायचं, मंत्रजाप करायचा, वाटलं तर कुकिंग करायचं, आणि मग संध्याकाळी शाळा सुटेल तसं आपापल्या घरी जायचं. तर हा एक जेरिट्रिक केअरचा पण एक मोठा ॲव्हेन्यू ओपन आहे. ॲनिमेटर, व्हिज्युअल इफेक्ट्स, म्हणजे ॲनिमेशन जुनी फील्ड आहे, पण तुम्ही काय ॲनिमेट करता, तसं आता AIने काहीही ॲनिमेट होतं आणि डेंजरसली ॲनिमेट होतं. तर ह्याचं भान राखून यू कॅन यूज इट फॉर युअर VFX अँड ॲनिमेशन डिझायनिंग. नंतर म्युझिक थेरपी. आपल्याकडे जसं सा, ओमकार हे आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये खूप शक्ती आहे, पण त्याचं ॲक्च्युअल यूज करणं फॉर ऑन्कोलॉजी, फॉर कॅन्सर पेशंट्स, फॉर पेशंट्स हू आर सफरिंग विथ मेंटल डिसऑर्डर्स. आज मेंटल हेल्थ हा खूप मोठा विषय आहे, तेवढाच तो मोठा बिझनेसचा पण विषय आहे, कारण त्याची गरज आहे. मग ह्याला म्युझिक थेरपी, डान्स थेरपी, पेट थेरपी, टच थेरपी, ॲरोमा थेरपी, अशा बऱ्याच थेरपीज आहेत ज्या ह्या यंग मुली आर मेकिंग इट देअर बिझनेस अँड इट्स अ स्मॉल बुटीक लाईक, की आज तुम्ही पण वॉकिंग करू शकता आणि एक 80 वर्षाची लेडी वॉकिंग करते आणि ते दोघं जण वेगवेगळ्या थेरपी घेतात. ऑल्सो ऑन्टरप्रेन्युअल बोलतोय आपण म्हणून कॅफेज. आज तुम्ही बघितलं असेल की पेट कॅफे, ह्युमन कॅफे, आर्ट कॅफे, रीडिंग कॅफे, काय म्हणतात त्याला, सेरिब्रल कॅफे. म्हणजे तुम्ही तिथे कॉफी प्या आणि तुम्हाला थोडंसं एक मेंटल इनपुट पण मिळेल. मग तिकडे ते वेगवेगळे त्यांचे ऑडिओज आहेत, व्हिडिओज आहेत, लोक तुमच्याशी डिस्कशन करतात आणि अशा वेगवेगळ्या, म्हणजे ही भन्नाट आहे ही नवीन जनरेशन, ते जे मनात येईल ते करतात लोक. म्हणजे आय एम सो हॅपी. त्यामुळे कितीतरी लोकांना खूप छान छान अनुभव मिळतात की आज मी गेले, एक सुंदर कप पेंट केला आणि घरी घेऊन आले, म्हणजे 2 तास सुंदर गेले, कुठेही कोणाच्याही घरी जायची गरज नाही मला. पॉटरी आहे. हो हो. सो त्याच्यानंतर आजकाल बॉडी लँग्वेज किंवा बॉडी लँग्वेज एक्सपर्ट, ज्याला आपण किनेसिस म्हणतो, की तुम्ही कसं बोलाल, कसा इंटरव्ह्यू द्याल, कसा तुम्ही संवाद साधाल, कसं नेगोशिएट कराल, सॅलरी नेगोशिएट कसं कराल, ह्याचे पण तुम्हाला ट्युटोरियल्स दिले जातील. सो वी कॅन हॅव अ सेट ऑफ ट्युटोरियल्स जिकडे कुकिंग क्लासेसपासून कॉर्पोरेट, सो कुकिंग टू कॉर्पोरेट हे तुम्हाला सगळे ट्युटोरियल्स देऊ शकता. ऑल्सो आता मी थोडंसं वळते ते ग्रूमिंग, आपल्या बायकांचा जो विषय असतो की याच्यामध्ये ब्युटी, नेल, स्किन, हेअर, आज ह्याच्यामध्ये खूप कॉस्मेटिक्स आलेत आणि खूप वेगवेगळे टेक्निक्स आलेत. तर हे तुम्ही ह्यातले एक टेक्निक जरी घेतलं तरी
तुम्ही तो तुमचा व्यवसाय कम तुमचा छंद मुलींना विथ मॅटर्निटी विदाऊट मॅटर्निटी घरात आणि दारात दोन्ही करू शकता. तुम्ही नोकरी पण करू शकता, राईट फ्रॉम एअर ब्रश अँड मेकअप स्पेशलिस्ट. आता थोडीशी कणखर करिअर जी आहेत ज्याला आपण म्हणतो की मी म्हटलं जसं एक मॅस्क्युलिन एलिमेंट आहे. अग्निवीर, आता अग्निवीर सुरू झाले, 10वी नंतर मुली ट्रेनिंग घेऊ शकतात, अग्निवीरला जाऊ शकतात, NDAला जाऊ शकतात. आणि आत्ता मुलींना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, इंडो तिबेट बॉर्डर फोर्स आणि ओव्हरऑल मिलिटरी आणि NDAच्या तिन्ही विंग्समध्ये गव्हर्नमेंटने ओपन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कॅडेटपासून ते ऑफिसरपर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि याचं ट्रेनिंग 10वीपासून तुम्ही घेऊ शकता. आणि लास्टली ॲज ऑन अ लायटर नोट, पीपल शुड नॉट टेक इट सिरियसली, पण स्पिरिच्युअलिटी इज अ बिग बिझनेस असं म्हणतात की, कारण की प्रत्येकाला आजकाल आपण एक चार्ज करतो. तर मेडिटेशन घेणं, आकाशिक रेकॉर्ड्स, योगा, वेगवेगळे मंत्र उच्चारण, वेगवेगळे उपाय, रेमेडीज, हे सगळं जे आहे ते तुम्ही आज एका व्यवसायाच्या दृष्टीने लोकांपर्यंत पोहोचवू शकता. यू कॅन राईट, यू कॅन डू अ व्हिडिओ ब्लॉग, यू कॅन डू अ पॉडकास्ट, यू कॅन स्टार्ट युअर ओन ट्युटोरियल्स, और तुम्ही तुमचे घरी क्लासेस सुरू करा आणि इट विल फेच यू मनी. आणि मुख्य म्हणजे तुम्ही ऑन्टरप्रनर लवकर व्हा, एम्प्लॉई व्हावं. माझं म्हणणं नाही ते कन्व्हेन्शनल करिअरमध्ये व्हा, पण ऑन्टरप्रनरचं लाईफ हे जास्त असतं, ते 70+ असतं, कारण तो रिटायर होत नाही. एम्प्लॉई ह्याला 58 किंवा 60व्या वर्षी रिटायर व्हावंच लागतं. तर ह्या ज्या यंग मुली आहेत त्यांना ऑन्टरप्रिन्युअल अपॉर्च्युनिटीज खूप यंग एजला अवेलेबल आहेत. तर माझं म्हणणं, त्यांनी 5-6 वर्ष, अगदी 10 वर्ष तुम्ही नोकरी करा, पण 12 वर्ष नोकरी करा, पैसे साठवा, म्युच्युअल फंड्समध्ये घाला, लेट दॅट मनी ग्रो अँड स्टार्ट युअर ऑन्टरप्रिन्युअल जर्नी. सो यू कॅन एन्जॉय युअर किड्स, यू कॅन एन्जॉय युअर होम अँड यू कॅन एन्जॉय युअर करिअर ऑल्सो. वा मॅडम, तुम्ही आता जितक्या ऑप्शन्स बद्दल बोललात, मला वाटतं त्या प्रत्येक विषयावर एक पॉडकास्ट होऊ शकतो. नक्की करूया हे विषय आपण आज बोललो. तर मॅडम, छोटंसं ऑन अ लायटर नोट, आता तुम्ही जे सांगितलं तुमच्या जर्नीबद्दल, सुरुवात तुम्ही कशी केली, आता तुम्ही एक NIOSचं स्कूल चालवता, तर मॅडम तुम्हाला अजून म्हणजे इथेच आय एम शुअर तुम्हाला इथेच रिटायर व्हायचं नाहीये, अजून एखादं करिअर असं आहे का तुमच्या मनात जे राहिलेलं आहे? एक सुप्त इच्छा आहे अजून, मला ह्युमन कॅफे काढायचं आहे, की जिकडे जेव्हा माणूस आज ना, प्रत्येक माणूस एकटा आहे, जरी तो गर्दीमध्ये असला तरी किंवा कुटुंबात असला तरी, आणि त्याला अशी आपली जागा पाहिजे, आपल्याला हवं मनातलं ते मिळालं पाहिजे, अशी जागा पाहिजे की तिकडे जाऊन त्याला त्या दिवशी जे करायचंय, जे खायचंय, जे ऐकायचंय, जे बोलायचंय, जे एक्सप्रेस करायचंय ते तो करू शकला पाहिजे. आणि तिकडे तुम्हाला जर वाटलं की मला टॅरो रिडिंग पाहिजे, मला ॲस्ट्रॉलॉजी पाहिजे, मला एखादं गाणं ऐकायचं आहे, मला एखादं काव्य ऐकायचं आहे, तर त्याला जे मनात आहे ते सगळं तिथे मिळून काउन्सिलिंग, गायडन्स, एका 1 स्टॉप शॉप असं मला एक ह्युमन कॅफे पुण्यात काढायचं आहे. आणि मी बी जशी म्हणजे आता शाळा झाली, आता विचार करते, उद्या मे बी आपण पॉडकास्टला बसू की हाऊ डिड द आयडिया ऑफ ह्युमन कॅफे कम. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जास्त करून मैत्रिणींनो, तुम्ही जर हा एपिसोड बघत असाल तर नक्की ह्या सगळ्या पॉईंट्सवर जरूर विचार करा. यातली एखादी तरी अशी गोष्ट असेल, एखादा तरी असा पॉईंट असेल जो तुम्हाला कनेक्ट झाला असेल, तर त्यावर विचार करून त्याच्यावर तुम्ही पुढे जाऊन काही करू शकता, नवीन काम सुरू करू शकता. आणि तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा, आम्हालाही त्यातून थोडी प्रेरणा मिळेल. आणि अशाच प्रकारचे नवनवीन एपिसोड घेऊन आम्ही परत येऊ, लवकरच पुन्हा भेटू. महिला दिनाच्या परत एकदा शुभेच्छा माझ्याकडून सुद्धा.